जिच्या भूतकाळाने तिला जखम दिल्या, त्या जखमांवर आज कोणीतरी प्रेमाने हात फिरवत होतं. पण त्या शांत रात्रीनंतर तिचं आयुष्य खरंच बदलणार आहे का? कॅमेरा हळूहळू त्या चमकत्या डान्स फ्लोअरवर फिरतो. लाईट्सच्या उजेडात सगळं काही परफेक्ट दिसत असतं, पण काही गोष्टी फक्त दिसतात, खऱ्या नसतात. त्या गर्दीत एक चेहरा हसतो, पण डोळ्यांमध्ये अजूनही भीती जिवंत आहे. आणि त्या क्षणी एक हात पुढे येतो, फक्त नाचासाठी नाही, तर तिला तिच्या भूतकाळातून बाहेर काढण्यासाठी. ही रात्र फक्त अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनची नाही, ही त्या क्षणाची सुरुवात आहे जिथे भीती आणि प्रेम समोरासमोर उभे राहत आहे. कारण कधी कधी एकच स्पर्श पुरेसा असतो कुणाचं आयुष्य पुन्हा लिहायला. चला तर मग आपण पण अग्नीर भाग 70 मध्ये पार्टी एन्जॉय करायला जाऊया. एहसास की जुबान बन गए, दिल में मेरे मेहमान बन गए. डान्स फ्लोअरवर हिंदी मूव्हीजचं गाणं चालू होतं. अग्नीने नीराचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरवर आणले. खरं पाहता नीराने जेव्हापासून श्रीकांतला पाहिले होते तेव्हापासून ती खूप घाबरली होती. पण अग्नीने दिलेल्या हिमतीमुळे तिला मासाहेबांचे शब्द आठवले आणि तिने चेहऱ्यावर स्माइल ठेवत त्याच्यासमोर हात जोडले होते. तिने केलेली ही कृती खरं तर अग्नीला मनापासून आवडली, कारण ज्या लढाईसाठी तो नीराला तयार करत होता त्या लढाईची सुरुवात तर नीराच्या बाजूने झाली होती. पण त्याला हे सुद्धा माहीत होतं की तिच्यासाठी हे सगळं करणं तेवढं सोपं नसेल. म्हणून त्याने पहिलेच भुवनला ह्या अनाउन्समेंट बद्दल सांगून ठेवले होते. ते दोघेही डान्स फ्लोअरवर येताच मागे मंद मंद असं म्युझिक सुरू झालं. त्याचबरोबर त्याने तिचा एक हात पकडून त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिच्या हातांच्या बोटात त्याची बोटं गुंफली. स्केर्ड? त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला थोडं स्वतःजवळ ओढलं आणि फक्त तिला ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात विचारलं. त्याच्या आवाजाबरोबर तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं, तर त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तिच्या मनाला सुद्धा प्रसन्न करून गेली. ते मला डान्स नाही येत. त्याचा हात तिच्या कमरेवर रेंगाळत होता. साडीवरूनही त्याचा स्पर्श तिला आतपर्यंत जाणवत होता आणि त्यामुळे तिच्या डोक्यात फिरत असलेले श्रीकांतचे विचार हळूहळू कमी होत होते. बस एवढीशी गोष्ट, तुला काहीच करायचं नाही, फक्त माझ्या डोळ्यात बघ आणि मला फॉलो कर. त्याने त्याची नजर तिच्या नजरेत अडकवत उत्तर दिलं. त्याने जसे सांगितले त्याचप्रमाणे तिने सुद्धा त्याच्या पावलांबरोबर तिचे पावलं मॅच करायला सुरुवात केली. जशी ती हळूहळू डान्समध्ये कम्फर्टेबल वाटायला लागली तसं अग्नीने तिला गोल फिरवून मागून त्याच्या मिठीत घेतले. आता हळूहळू डान्स फ्लोअरवर इतर कपल सुद्धा येऊ लागले, तर बाकीचे लोक जेवणाचा आस्वाद घेण्यात मग्न झाले. मासाहेबांच्या वेळा ठरलेल्या असल्याने त्या कायराला सोबत घेऊन घरी निघून गेल्या. माईक भूमीला सुद्धा त्याच्यासोबत डान्स फ्लोअरवर घेऊन आला. तिलाही या प्रकारचा डान्स येत नसल्याने तो तिला डान्स शिकवत होता. पण भूमी ती भूमीच, कधी तिच्या पायावर पाय पडत होता तर कधी डोक्याला डोकं लागत होतं. बऱ्याच जणांना त्यांचा डान्स कमी आणि कार्टून शो जास्त वाटत होता. जा बाबा, मला नाही करायचा हा डान्स, यापेक्षा आमचं झिंगाट बरं. भूमीने कंटाळून त्याच्या हातातून तिचा हात काढून घेतला आणि त्याच्याकडे वैतागून बघत म्हणाली, लर्न हिअर. Our London has to dance this way. You have no झिंगाट there. तिच्या फुगलेल्या गालाला चिमटीत धरत तो म्हणाला, पण त्याच्या त्या बोलण्यावर ती थोडी चिंतेत पडली आणि तिने त्याचा हात धरून त्याला डान्स फ्लोअरवरून खाली उतरवलं. एका बाजूला शांततेत असलेल्या एका टेबलजवळ घेऊन गेले. तुम्ही खरंच लंडनला जायचा विचार करत आहात? मी तुम्हाला सांगितलं ना की मी तुमच्या सगळ्यांशिवाय नाही राहू शकत. ती त्याला समजवण्याच्या सुरात बोलतच होती की त्याने तिचे वाक्य मध्येच तोडले आणि तिला म्हणाला, वी हॅव सीन अँड टॉक अबाउट धिस इश्यू. आय विल गो टू लंडन नो मॅटर व्हॉट अँड इट्स माय फायनल डिसिजन. त्याने यावेळेस थोड्या कडक आवाजात सांगितले, कारण तो सुद्धा मागच्या बऱ्याच दिवसापासून सर्वांना हेच समजावून थकला होता
प्लीज माझ्यासाठी पुन्हा एकदा विचार करा ना. ती डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? लंडन इज माय कंट्री अँड आय कांट लिव्ह इट. त्याने तिच्यावर हातावर हात ठेवून तिला धीर देत समजवण्याचा प्रयत्न केला. समजूत तर तुम्ही घेत नाही आहात. मी तुम्हालाही सोडू शकत नाही आणि त्या दोघांनाही. या सगळ्यापेक्षा तर एक वेळ जीव देणं पसंत करेन. असं म्हणत ती रागारागत खुर्चीवरून उठून उभी राहिली आणि त्याचं पुढे काही न ऐकून घेता सरळ घरी निघून गेली. त्याने एक वेळ आकाशाकडे बघितले आणि मग तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मान नकारात हलवली. मासाहेब आणि कायरा काही दिसत नाही. आपणही निघायचं का? अग्नी नीराला मागून मिठीत घेऊन हळूहळू गाण्याच्या तालावर डुलत होता. त्यासोबत त्याने त्याची मान तिच्या शोल्डरवर ठेवली असल्यामुळे तिच्या शरीराचा हलका हलका स्पार्क निर्माण होत होता. तिने तिची नजर आजूबाजूला फिरवली. तसं तिला मासाहेब आणि कायरा काही दिसल्या नाही. म्हणून मग तिने अग्नीला विचारले, त्या दोघी घरी व्यवस्थित पोचल्या आहेत. एवढेच नाही तर आत्ताच थोडा वेळ पूर्वी भूमी सुद्धा घरी जायला निघाली आहे आणि आज आपण इथेच राहणार आहोत. आज आपल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि तू मला अजून ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट दिले नाही. त्याने सेडॅक्टिव्ह व्हॉइसमध्ये तिच्या कानात असे म्हणताच तिच्या शरीरावर हलके हलके गुजबम निर्माण होऊ लागले. त्याबरोबर तिने लाजत तिची मान दुसऱ्या बाजूला वळवली. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तो आज काही थांबायला तयार नव्हता आणि तिच्यासाठी त्याचा हा अंदाज नवा होता. मी तुम्हाला देऊच काय शकते? तिने सुद्धा लाजत त्याला उत्तर दिलं. हो, पण असं काहीतरी आहे जे मला फक्त तूच देऊ शकते. बघ, तुझी इच्छा असेल तर. तो स्पष्ट काही बोलत नव्हता, पण त्याची मागणी तिला बरोबर समजत होती. मला असं वाटते बरेच गेस्ट निघून गेले तर आपण सुद्धा जेवण करून घ्यायला हवं. त्याच्या तोंडून एवढाच काय तो आवाज निघाला आणि त्याने तिला हळूच त्याच्या मिठीतून मोकळं करत हाताला धरून स्टेजवरून खाली घेऊन आला. खाली येताच मात्र एवढ्या वेळ त्याला भेटण्यासाठी उतावळे असलेले काही बिझनेसमॅन लोकांनी त्याला गराडा घातला. तसेच तिच्या अवतीभोवती सुद्धा लेडीज जमा व्हायला लागल्या. तसे तिने एक नजर त्याच्याकडे बघितली तर त्याने सुद्धा तिला नजरेने आश्वस्त केले. दोघेही लोकांसोबत बोलण्यात व्यस्त असताना सुद्धा त्याचे नजरेचे खेळ काही थांबत नव्हते. अचानक तिला एका महिलेने प्रश्न विचारला, तुम्ही राठोड सरांशी लग्न केलं म्हटल्यावर तुम्ही सुद्धा कोणत्या तरी रिच घराण्यातून आल्या असाल. त्या महिलेच्या या प्रश्नावर नीरा थोडी हडबडली आणि तिने पुन्हा एकदा अग्नीकडे बघितले तर अग्नी बोलता बोलता त्या लोकांसोबत चालत तिच्या जवळ येऊन उभा होता. आता अग्नी सुद्धा चेहऱ्यावर स्माइल ठेवून तिच्या उत्तराची वाट बघत होता, कारण त्याला माहित होतं जर नीराला या प्रतिष्ठेच्या भोवऱ्यात टिकून राहायचं असेल तर अशा अनेक प्रश्नांचा सामना तिला स्वतः करावा लागणार. मेवाड घराण्याच्या कुलवधूंना दुसऱ्या कोणत्याच ओळखीची गरज नसते. नीराने सुद्धा त्याच्याकडे बघत तिचा पदर खांद्यावरून सरळ करत ताठ मानेने उत्तर दिलं. तिच्या उत्तरावर इम्प्रेस होत त्याने सुद्धा त्याची एक भुवई उडवून तिला दाद दिली. थोडा वेळ अजून चर्चा झाल्यावर ते तिथून डायनिंग हॉलकडे गेले. तिथे मात्र अग्नीने तिला त्या महिलांसोबत एकटं सोडलं आणि तो त्या लोकांसोबत बिझनेस टॉक करून डिनर करू लागला. आहो, खूप वेळ झाला. आपण निघायचं का? जेवण करून बराच वेळ झाला तरी अग्नीच्या गप्पा काही संपत नव्हत्या. तिच्यासोबत असलेल्या लेडीज सुद्धा आता थोड्या इकडे तिकडे चालल्या गेल्या आणि ती बऱ्याच वेळपासून खुर्चीवर बसून त्याचं निरीक्षण करू लागली. त्याचं निरीक्षण करत असताना तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती पहिल्यांदा श्रीकांत सोबत एका बिझनेस पार्टीला गेली होती. त्याची आठवण येताच तिच्या मनात पुन्हा एकदा भीती दाटून आली आणि तिने तिची नजर आजूबाजूला फिरवून तो पार्टी ठिकाणी कुठे दिसतो आहे का ते बघू लागली. श्रीकांत कुठे दिसत नसल्याने तिचं मन थोडं शांत झालं. तसं ती खुर्चीवरून उठत घाबरत अग्नीजवळ गेली आणि त्याला
त्या पार्टीतून चलण्याविषयी विनंती करू लागली. पण आपण अचानक त्याला पार्टीतून चलण्याविषयी सांगितल्यावर राग तर येणार नाही, ही भीती सुद्धा तिच्या मनात होतीच. तरी सुद्धा तिने हिम्मत करून त्याला विचारलं. या शुअर, असे म्हणत त्याने त्या बिझनेसमॅन लोकांचा निरोप घेतला आणि तिचा हात पकडून तो हॉटेलच्या दिशेने निघाला. आपण घरी जायचं का? तिला सारखी श्रीकांतची तिच्यावर रोखलेली नजर आठवत होती, म्हणून तिला तिथे थांबायचं नव्हतं. हे कार्ड, 3rd फ्लोअरवर रूम आहे, तू जा, मी आलोच. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिच्या हातावर ठेवत तिला म्हणाला. लिफ्टमधून जशी ती वर गेली तसा तो भुवनशी काहीतरी महत्वाचं बोलण्यासाठी वळला. ती एकटीच वर आली आणि तिने आता तिच्या हातातलं कार्ड चाचपळत त्यावरचा नंबर पाहून ती आजूबाजूची खोली बघू लागली. थोडं पुढे आल्यावर तिला तिची खोली सापडली. तसं ती चालत दरवाजाजवळ गेली आणि कार्ड लावण्याच्या आधीच आजूबाजूला बघितलं तर त्या पूर्ण फ्लोअरवर ती एकटीच दिसत होती. तिने दरवाजाला कार्ड लावलं, पण आता तो दरवाजा उघडण्याची तिला भीती वाटू लागली. तरीही तिने हिम्मत करून तो दरवाजा उघडला आणि ती आत आली. पण जसं तिने रूममध्ये पाय ठेवला तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती पूर्ण रूम सेंटेड आर्टिफिशियल दिव्यांनी उजळून निघाली होती. तसेच दरवाजापासून आतल्या बेडरूम पर्यंत जायला फुलांनी एक रस्ता बनवला होता. ती चालत आतमध्ये येता येता पूर्ण रूमचं निरीक्षण करत होती. साधी सिंपल पण खूप युनिक अशा रीतीने ती रूम सजवण्यात आली होती. आतल्या बेडरूम मध्ये येताच नीराचे डोळे पाण्याने गच्च भरले, कारण समोर पॉटवर सुद्धा अशाच रीतीने सजावट केलेली होती. हेच तर ते स्वप्न होतं जे तिने तिच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस पाहिलं होतं आणि तिला मिळाला होता तो फक्त अपेक्षाभंग. ती भरल्या डोळ्यांनी त्या रूममधली प्रत्येक गोष्ट मनात साठवून घेत होती. तेच तिच्या पोटाभोवती एक राकट पुरुषी हाताचा विळखा पडला. डू यू लाईक इट? त्याने तिच्या कानावर त्याचे ओठ फिरवत तिला फार प्रेमाने विचारलं. तशी ती गरकन मागे वळली आणि तिने त्याला गच्च मिठी मारली. पण ती त्याच्या मिठीत शिरताबरोबर रडायला लागली. तसं त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत तिला स्वतःपासून थोडं बाजूला केलं आणि विचारलं, काय झालं, तुला आवडलं नाही का? इट्स ओके, मला वाटलं. थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी देवाचं ते चरणामृत आहात की मी त्यासाठी पात्र आहे की नाही हे सुद्धा मला माहित नाही. मी खरंच तुमच्या लायक आहे का? तिने त्याच्या नजरेत बघत त्याला प्रश्न विचारला. तसे त्याने तिला त्याच्या मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर थोपटत तिला शांत करत म्हणाला, नीरा, वी आर हजबंड वाईफ आणि नवरा बायकोमध्ये कोणीही खालीवर नसतं, असतं ते सगळं इक्वल. त्याने असं म्हणताच तिने तिचं तोंड त्याच्या छातीवर घुसळलं. आणि तू आज मला आपल्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट अशा प्रकारे देणार आहेस? तो खट्याळपणे म्हणाला. तसं तिने लाजून अजूनच तिचे हात त्याच्या शर्टावर घट्ट केले. तसा आता तो सुद्धा हसला आणि त्याने खाली वाकून तिला त्याच्या दोन्ही हातांवर उचलून धरले. त्या फुलांच्या बनवलेल्या रस्त्यावरून हळूहळू पावलं टाकत तो तिला बेडपर्यंत घेऊन आला. त्याने तिला अलगद बेडवर लेटवलं आणि एका हाताने जवळचे सर्व लाईट्स ऑफ केले. आता तो तिच्यावर ओनवा झाला आणि पहिल्या त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवत तिला शांत केलं. मग हळूहळू तो तिच्या ओठांपर्यंत आला आणि त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले. सुरुवातीला घाबरलेली ती त्याच्या स्पर्शाला हळूहळू फील करू लागली. तसे त्याने तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या गळ्याकडे खाली सरकला. अहो, ते मला. त्याने जसा तिच्या साडीचा पदर अलगद बाजूला केला तसं तिने थोडं घाबरत त्याला आवाज दिला, कारण तिच्या शरीरावर असे बरेच व्रण होते जे तिला श्रीकांतकडून मिळाले होते आणि ते जर अग्नीने पाहिले तर तो आपला तिरस्कार करेल असे वाटून ती त्याला थांबवू लागली. पण त्याने तिची भीती बरोबर ओळखली आणि तिला म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास आहे का नीरा? माणसाचं खरं सौंदर्य हे त्याच्या मनात असतं आणि तुझं मन खरंच खूप सुंदर आहे.
त्यामुळे की काय, पण मी स्वतःला तुझ्या प्रेमात पडण्यापासून नाही रोखू शकलो. खरंच खूप प्रेम करू लागलो आहे मी तुझ्यावर आणि मला आता आपल्या नात्यात ही स्टेप घ्यायची आहे. मला साथ देशील? त्याने तिच्या डोळ्यात पाहत फार प्रेमाने तिच्या अंतर्मनाला साथ घातली. तसं तिच्या डोळ्यातली भीती हळूहळू दूर झाली आणि तिने तिचे डोळे अलगद मिटून तिची संमती दिली. तिचा होकार मिळताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्याने त्यांच्या या नात्याचे उरले सुरले बंधन सुद्धा मोडून काढले. थोड्याच वेळात त्या रूममध्ये फक्त त्या दोघांचे उसासे आणि हुंकार फिरत होते. अग्नी तिच्या पूर्ण शरीरावर त्याच्या प्रेमाची छाप सोडत तिला हळुवारपणे त्याच्यात सामावून घेत होता. नीरासाठी सुद्धा हा हळुवार स्पर्श तसा नवीनच होता. त्यामुळे ती सुद्धा त्याच्या या प्रेमात बेधुंद होत त्याला साथ देऊ लागली. तिची साथ मिळताच त्याने त्याचा वेग वाढवला आणि ते दोघेही आता प्रणयाच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागले. आज अग्नी आणि नीरा खऱ्या अर्थाने एकरूप झाले. आजची रात्र फक्त एक ॲनिव्हर्सरी नव्हती, ती होती एका तुटलेल्या विश्वासाला पुन्हा जुळवण्याची, एका घाबरलेल्या मनाला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवण्याची. नीराने तिच्या भीतीवर मात केली आणि अग्नीने तिच्या प्रत्येक जखमेचा स्वीकार केला. पण कथा इथे संपत नाही, कारण भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही. तो योग्य क्षणाची वाट बघत असतो आणि पुन्हा तो परत येतो, तेव्हा सगळं काही बदलून टाकतो. आता प्रश्न एकच आहे, ही रात्र त्यांच्या नात्याला मजबूत करेल की येणाऱ्या वादळाची फक्त सुरुवात ठरेल? जर या प्रेमाच्या स्पर्शाने तुमच्या मनालाही हलकसं स्पर्श केलं असेल, जर नीराच्या भीतीत तुम्हाला तिची वेदना जाणवली असेल आणि अग्नीच्या प्रेमात तुम्हाला खरं साथ देणारं नातं दिसलं असेल, तर या क्षणाला असंच जाऊ देऊ नका. तुमचा एक लाईक या कथेला अजून ताकद देईल, तुमचा एक कमेंट या प्रवासाला आवाज देईल आणि तुमचं सबस्क्राईब या कहाणीला तुमच्यासोबत पुढे नेईल. कारण कथा तेव्हाच जिवंत राहते जेव्हा ती कुणाच्या तरी मनात घर करते. धन्यवाद.